आपका नाम बताइए। विकास आळवणी। सर आंदोलन जो लेके बैठे किस बारे में और किस बारे में है आप बताइए। जे धरणं आंदोलन आहे हे कंताडी सफाई कामगारांचा जो 22 ऑगस्ट 2023 रोजी हायकोर्टाने जो निर्णय देऊन त्या सफाई कामगारांचे निकालाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत यांचा कायम करण्याचा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवावा असा महापालिका आयुक्तांना 22 ऑगस्ट रोजी आदेश दिले होते। ते आदेश देऊन आज 15 महिन्याचा कालावधी लोटला आहे, तरी देखील महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला नाही। 10 फेब्रुवारी रोजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा या आंदोलनात बसलो तेव्हा आम्हाला दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासनातर्फे आयुक्तांमार्फत पत्र देऊन सांगण्यात आलं की तुमचे आंदोलन तुम्ही विड्रॉ करा, आम्ही तुमचा पुढील 10 दिवसात प्रस्ताव हा शासनाकडे पाठवतो आहोत असं त्यांनी लेखी पत्र दिलं। मात्र आम्ही जेव्हा 27-28 फेब्रुवारीला नगर विकास खात्याकडे चौकशी केली असता आम्हाला तिथून खात्रीलायक कळलं की यांनी असा कोणताही कायम करण्याचा प्रस्ताव पाठवलेला नाही आहे आणि आंदोलनकर्त्यांची त्यांनी जाहीरपणे 11 फेब्रुवारीला पत्र देऊन फसवणूक केलेली आहे आणि या कष्टकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहे आणि त्यांच्या जीवनाशी खेळ केलेला आहे। ह्याचा आम्ही आज निषेध करतो आणि जोपर्यंत ते खरा प्रस्ताव मंजुरीचा शासनाकडे पाठवत नाही आणि तो प्रस्ताव याच्यापुढे या संपूर्ण आंदोलनकर्त्यांच्या समोर लेखी ठेवत नाही त्याच्याशिवाय आम्ही आता आमचे आंदोलन मागे घेणार नाही। एकदा जाहीरपणे फसवणूक झाली आहे आणि महापालिकेचे तर महापालिका हे जे जबाबदार प्रशासकीय अधिकारी आहेत आयुक्त त्यांनी असं फसवणूक केलेली आहे याचा आम्ही दुसऱ्यांदा निषेध करतो आणि कोर्टाच्या आदेशाची जी काही अंमलबजावणी हे करत नाही आहे त्या अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार आहे आणि त्याच्याशिवाय आम्ही हा आंदोलन यावेळी मागे करणार नाही आहे। तरी आम्ही या बाबतीत आमचा लढा चालूच राहील आणि जोपर्यंत लेखी आश्वासन आणि पॉझिटिव्हरित्या आमचा हा प्रस्ताव पाठवला जात नाही आणि तो आम्हाला दाखवला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असं मी आजच्या दिवशी जळगाव महापालिका कामगारांचा सरचिटणीस म्हणून आज इथं आम्ही निर्धार करतो आहोत आणि आजपासून आमचे आंदोलन सुरू झालेले आहे। हळूहळू सगळ्या महिला या आंदोलनाला जमा होत आहेत। ते सगळं झाल्यावर आम्ही जोपर्यंत आम्हाला प्रस्ताव पॉझिटिव्हला पाठवला जात नाही मंत्रालयात तोपर्यंत आंदोलन मागे घेत नाही असं आम्ही निर्धार करतो। सर मेरा बोलना एक था कि ये जलगांव के कामगार है क्या सब दूर जिले के कामगार है? ये सब जळगाव शहर के हे सब जे कामगार आहेत ते सगळे जळगाव शहराचे रोजंदारी सफाई कामगार जे गेल्या 20-20 वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत आहेत। 25 रुपये रोजाचं काम होतं, 25 रुपये रोज होतं तेव्हा 25 रोजापासून आम्ही काम करतोय। तर 25 रुपये रोजापासून हे काम करत होते 2004 सालापासूनच्या अगोदर पण 2093 पासून काम करत आहेत आणि अजूनपर्यंत त्यांना 20 वर्ष होऊन गेले तरी त्यांना कायमचा आदेश होऊन सुद्धा 15 महिने झालेले हायकोर्टाचा तरी ते अंमलबजावणी करत नाही आहे। तरी अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही असं मी आजच्या दिवशी सांगितलं। 25 वर्षापासून आम्ही काम करणार आहे। प्रत्येक नगरपालिकेच्या पिंच कुठे हे आणि तिथे कामगारांनी त्यांची यादी काढा आणि तिथे आमचं नाव नाही भेटलं तर आम्ही कशाला नाव याच्यामध्ये आंदोलन करणार आहे? कामे हे करता येईल गेल्याशिवाय राहणार नाही। खुश खबर। अमन कलेक्शन ने लेडीज के लिए लाया है स्पेशल न्यू ईद सीजन क्लॉथ कलेक्शन। जलगांव में सबसे सही रेट में ईद स्पेशल लेडीज ड्रेस मिलेंगे सिर्फ अमन कलेक्शन में। तो जल्द ही विजिट करें स्टोर पर और अपने मन चाहे कपड़े खरीदें। एड्रेस जोया हाइट्स, HP पेट्रोल पंप के पीछे, इकरा कॉलेज के पास, मेहरून जलगांव। कांटेक्ट करें 9960161583 पर।